नमस्कार बारावी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंके तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या MST CET क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण सॉलिड स्टेट नावाचा चॅप्टर पाहिलेला आहे. ऑल थेरी कन्सेप्ट त्याच्या रिगार्डिंग त्याचे काही प्रॉब्लेम्स आहेत, फॉर्म्युले आहेत, ते आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण काय केलेत पाहिलेले आहेत. आज आपल्याला त्याच्या आधारित जे PYQ क्वेश्चन्स आहेत ते आज आपल्या या लेक्चरमध्ये काय करायचे आहेत, कंप्लीट करायचे आहेत. चला बघून घ्या. पहिला क्वेश्चन काय सांगितलेला आहे आपल्याला की ॲन इलेमेंट हॅज अ BCC. कोणतं स्ट्रक्चर दिलेलं आहे आपल्याला? BCC. BCC म्हणजे काय? बॉडी सेंटर क्युबिक. BCC म्हणजे काय? बॉडी सेंटर क्युबिक विथ एज लेंथ. किती दिलेलं आपल्याला एज लेंथ? ती दिलेलं आहे 600 पिकोमीटर. एज लेंथ किती दिलेलं आहे? 600 पिकोमीटर. व्हॉट इज द ॲटॉमिक रेडियस ऑफ द इलेमेंट. आता आपल्याला याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे की ॲक्च्युली BCC म्हणजे बॉडी सेंटर क्युबिक. काय बघायचं आपल्याला? बॉडी सेंटर क्युबिक. आणि त्याच्या रिगार्डिंग फॉर्म्युला एज लेंथ म्हणजेच काय? ए. आणि आपल्याला काय दिलेलं आहे? रेडियस, ॲटॉमिक रेडियस कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे कशाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आपल्याला? आरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. तर फॉर्म्युला काय आहे? तर फॉर्म्युला काय? 4R इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याला? 4R इज इक्वल टू √3a. काय फॉर्म्युला आपल्याला? 4R इज इक्वल टू √3a. आपल्याला काय प्रोव्हाइड केलेलं आहे? तर एज लेंथ प्रोव्हाइड केलेलं आहे. काय दिलेलं आहे? एज लेंथ. कशामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्याला? पिकोमीटरमध्ये. कशामध्ये प्रोव्हाइड केले? पिकोमीटरमध्ये. आता बघा की जर आपल्याला हे युनिट जर वेगळं दिलेलं असतं, पिकोमीटरच्या ठिकाणी मीटर दिलं असतं, तर आपल्याला काय करावं लागलं असतं? पिकोमीटरचं कन्व्हर्जन पहिल्यांदा मीटरमध्ये करावं लागलं असतं. पिकोमीटरचं कन्व्हर्जन पहिल्यांदा मीटरमध्ये करावं लागलं असतं. पण आपल्याला आता काय दिलेलं आहे? ऑप्शनमध्ये सुद्धा युनिट जे दिलेलं आहे ते पिकोमीटर दिलेलं आहे. ऑप्शनमध्ये पण काय दिलेलं आहे? पिकोमीटर. मग आपल्याला काय करायचं? डायरेक्टली व्हॅल्यू पुटअप करायची आहे. काय करायचे? व्हॅल्यू पुटअप करायचे आणि आन्सर फाइंड आउट करायचा आहे. मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? आरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तर रेडियस ऑफ इलेमेंट काय? व्हॉट इज द ॲटॉमिक रेडियस कॅल्क्युलेट करायचं आहे. आर 4 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर काय होणार आहे? डिवाइड होणार आहे. म्हणजे √3 एची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे. किती दिलेली आहे? 600 पिकोमीटर. डिवाइड बाय काय झालं? 4. 4 जर 600ला डिवाइड केलं किती मिळणार आपल्याला? 150. मग आन्सर आपल्याला मिळालं आर इज इक्वल टू √3 इंटू किती मिळालं आपल्याला? 150. बघा ऑप्शन कुठं आहे आपल्याला? आर इज इक्वल टू √3 इंटू काय? 150. म्हणजे हा प्रॉब्लेम आपण काय इझिली सॉल्व्ह केला. कधी सॉल्व्ह होईल? जर आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहीत असेल तर. म्हणजे BCC जर असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे बॉडी सेंटर क्युबिकचा 4R इज इक्वल टू √3a. ॲक्च्युअली कसा दिलेला आहे आपल्या बुकमध्ये? तर R इज इक्वल टू √3/4a दिलेला आहे. R इज इक्वल टू काय दिलेलं आहे? √3/4a. पण आपल्याला लक्षात राहण्यासाठी मी लास्ट लेक्चरला सांगितलं आहे की काय करायचं? डायरेक्टली याला मल्टिप्लाय करून घ्यायचं. 4R इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला? √3a. हे सॉल्व्ह करण्यासाठी, हे लक्षात ठेवण्यासाठी सिम्पल आहे. म्हणजे आपल्याला क्वेश्चन नंबर 1चा आन्सर आपल्याला काय मिळालं? √3 इंटू 150 पिकोमीटर. बघा चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या. काय सांगितलेलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू. बरोबर नाही. कशाच्या बाबतीमध्ये? मेटॅलिक सॉलिड. आता आपण बघितले काल 4 टाईप्स कशाचे? क्रिस्टलाइन सॉलिडचे. तर क्रिस्टलाइन सॉलिडचे 4 टाईप्स कोणकोणते होते? तर आयोनिक सॉलिड, कोव्हलंट सॉलिड, मेटॅलिक सॉलिड आणि मॉलिक्युलर सॉलिड. याचा अर्थ मेटॅलिक सॉलिड हा कसा आहे? तर तो आहे क्रिस्टलाइन सॉलिड आहे. कसा आहे तो? क्रिस्टलाइन सॉलिड. मग आपल्याला काय बघायचं आहे? तर नॉट ट्रू. म्हणजे पहिला ऑप्शन बरोबरच आहे. काय? क्रिस्टलाइन सॉलिड बरोबर आहे. आपल्याला नॉट ट्रू बघायचं आहे. द कन्स्टिट्यूएंट ऑफ अ पार्टिकल आर हेल्ड टुगेदर बाय द कोव्हलंट बॉन्ड. तर मेटॅलिक जे दिलेलं आहे तर मेटॅलिकमध्ये कोणता बॉन्ड आहे? तर मेटॅलिक बॉन्ड आहे. बघा हे जरा कन्फ्युजिंगमध्ये आहे तर आपण सोडून द्यायचं. ऑप्शनमधून आपल्याला इलिमिनेट करत करत आन्सरपर्यंत जाऊ शकतो. जे मेटॅलिक बॉन्ड आहे ते मेटल कसं असतं? मेलेबल अँड डक्टाईल आहे. याचा अर्थ हे करेक्ट आहे. आणि सगळेच मेटल कशा असतात? गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. काय ते? गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. याचा अर्थ ऑप्शन नंबर बी काय सांगितलेला आहे? द कन्स्टिट्युएंट पार्टिकल आर हेल्ड टुगेदर बाय कोव्हलंट बॉन्ड. तर ते कोव्हलंट बॉन्ड असेल का? नाही. जे कोव्हलंट सॉलिड असतील, जे काय असतील? कोव्हलंट सॉलिड, त्यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होईल तो बॉन्ड कुठला तयार होणार आहे? कोव्हलंट बॉन्ड तयार होणार आहे. याचा अर्थ आपल्याला काय बघायचं आहे? नॉट ट्रू. कुणाच्या रिगार्डिंग? मेटॅलिक सॉलिडच्या रिगार्डिंग. मेटॅलिक सॉलिडमध्ये कोव्हलंट बॉन्ड प्रेझेंट नाही, तो मेटॅलिक बॉन्ड प्रेझेंट असतो. याचा अर्थ नॉट ट्रू विचारलं होतं. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 2चं आपल्याला आन्सर मिळालं. द कन्स्टिट्युएंट पार्टिकल आर हेल्ड टुगेदर बाय द कोव्हलंट बॉन्ड. बाकीच्या प्रॉपर्टी क्रिस्टलाइन सॉलिड असेल, मेलेबल असेल, डक्टाईल असेल किंवा गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, या सर्व मेटॅलिक सॉलिडच्या प्रॉपर्टी आहेत. कोणती प्रॉपर्टी नाही तर त्यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार झाला तो कोव्हलंट बॉन्ड तयार होत नाही, तो मेटॅलिक बॉन्ड तयार होतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ आपण. क्वेश्चन नंबर 3.
क्वेश्चन वाचताना आपल्याला बघायचं की याच्यामध्ये काय दिलेलं आहे, की मॅक्झिमम टाईम या ठिकाणी दिलेला असतो नॉट अ ट्रू. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ नॉट अ ट्रू. कशाच्या बाबतीमध्ये? पॉलिमॉर्फिझम. कशाच्या बाबतीमध्ये? पॉलिमॉर्फिझम. म्हणजे काय? एकाच कंपाऊंडचे 2 किंवा 2 पेक्षा जास्तचे फॉर्म तयार होतात. त्याला म्हटलं जातं पॉलिमॉर्फिझम. त्याला काय म्हणलं? पॉलिमॉर्फिझम. जसं आपल्याला कार्बनचे ॲलोट्रॉप्स माहीत आहेत. काय ते? डायमंड आहे, ग्राफाईट आहे, फ्लोरीन आहे. हे काय ॲलोट्रॉपी नेचर दाखवतं. तसं पॉलिमॉर्फिझम पण काय दाखवतं? ते ॲलोट्रॉपी नेचर दाखवतं. म्हणजे काय? सिंपल आहे. एकच मॉलिक्युल आहे किंवा एक कंपाऊंड आहे. तो डिफरंट बिहेवियर दाखवतो इन अ डिफरंट कंडिशन और डिफरंट टेम्परेचर. बघा पहिल्यांदा समजून घेऊ काय काय दिलेलं आहे. द एक्झिस्टन्स ऑफ सबस्टन्स इज मोर दॅन वन क्रिस्टलाइन फॉर्म. तर बरोबर आहे की ज्याचे एकापेक्षा जास्त क्रिस्टलाइन फॉर्म तयार होतात. कंपाऊंड एकच पण त्याचे डिफरंट फॉर्म्स असतात. त्याला काय म्हटलं जातं? पॉलिमॉर्फिझम. म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय आहे? करेक्ट स्टेटमेंट आहे. पुढचं स्टेटमेंट काय विचारलेलं आहे आपल्याला? बघा काय? पॉलिमॉर्फिझम ऑकर्स इन एलिमेंट इन ॲलोट्रॉपी. आत्ताच सांगितलं. ते कोणतं नेचर असतं? ऑलोट्रॉपी नेचर असतं. म्हणजे ही करेक्ट आहे. क्रिस्टलाइन फॉर्म आहे, हेही करेक्ट आहे. पुढं पॉलिमॉर्फिझम फॉर्म सबस्टन्स आर फॉर्म अंडर द डिफरंट कंडिशन. बरोबर आहे. कंडिशन चेंज झाली की त्याच्यामध्ये असणारा फॉर्म हा काय होतो? चेंज होतो. काय? कंडिशन चेंज केली, टेम्परेचर चेंज केलं, प्रेशर चेंज केलं किंवा बाकी जे ॲटमॉस्फिअर कंडिशन जे आहेत त्या चेंज केल्या तर तयार होणारा फॉर्म हा डिफरंट असतो. म्हणजे पॉलिमॉर्फिझम फॉर्म ऑफ अ सबस्टन्स आर फॉर्म अंडर द डिफरंट कंडिशन. याचा अर्थ तिन्ही स्टेटमेंट काय आहेत? करेक्ट आहेत. आपल्याला नॉट ट्रू विचारलेलं आहे. द क्रिस्टल शेप ऑफ पॉलिमॉर्फिक सबस्टन्स इज आयडेंटिकल टू इच अदर. हे कोणतेही आयडेंटिकल असत नाही. ते काय असतात? डिफरंट असतात. काय असतात? डिफरंट. म्हणून त्याला आपण काय म्हणले? ॲलोट्रॉपी नेचर म्हणले. त्याला काय म्हणलं? ॲलोट्रॉपी नेचर. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर आपल्याला काय मिळालं? डी ऑप्शन. कारण हे काय आहे? पॉलिमॉर्फिझमच्या बाबतीमध्ये ट्रू स्टेटमेंट नाही, ते फॉल्स स्टेटमेंट आहे. चला पुढचा स्टेटमेंट बघू. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ नॉट ट्रू. बघा खूप वेळा असं स्टेटमेंट येतं नॉट ट्रू. कशाच्या बाबतीमध्ये? आयोनिक सॉलिडचे. तर आयोनिक सॉलिड आपण बघितले लास्ट लेक्चरला. तर आयोनिक सॉलिडमध्ये जो बॉन्ड तयार होणार आहे तो काय असणार आहे? आयोनिक बॉन्ड असेल. काय असेल तो? आयोनिक बॉन्ड. हे जर सॉलिडमध्ये असतील, कशामध्ये असेल? सॉलिड. तर इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. काय आहे ते? बॅड कंडक्टर. पण ते लिक्विड फॉर्ममध्ये असेल. कोणत्या फॉर्ममध्ये असेल? लिक्विडमध्ये. तर इट इज अ गुड कंडक्टर असेल. लिक्विड असेल तर असणार ते गुड आणि सॉलिडमध्ये असेल तर इट इज अ बॅड कंडक्टर असेल. ओके. आपल्याला स्टेटमेंट बघायचे आहेत काय काय आहे त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये जे फॉल्स स्टेटमेंट आहेत ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. बघा प्युअर आयोनिक सॉलिड इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. पहिलेच सांगितलं तुम्हाला प्युअर आयोनिक सॉलिड कसं आहे? बॅड कंडक्टर ऑफ हिट अँड स्लिट. काय ते? बॅड कंडक्टर. म्हणजे पहिलं स्टेटमेंट हे नॉट ट्रू आहे. याचा अर्थ आपला आन्सर काय मिळालं? डायरेक्ट पहिलं स्टेटमेंट. आयोनिक सॉलिड हे कधीही गुड कंडक्टर असत नाहीत. ते कसे आहेत? बॅड कंडक्टर आहेत. पण ते गुड कंडक्टर असतील कधी असेल? तर ते लिक्विड फॉर्ममध्ये असतील. कधी असतील? लिक्विड फॉर्ममध्ये. फॉर एक्झाम्पल NaCl कसा आहे? आयोनिक कंपाऊंड आहे. NaCl कसं आहे? आयोनिक कंपाऊंड आहे. मग आयोनिक कंपाऊंड काय करणार आपण? ह्याच्यामध्ये जर इलेक्ट्रिसिटी पास करायचा प्रयत्न केला तर ते काय होणार नाही? ते पास होणार नाही कारण ह्याचा चार्ज काय नाही? सेपरेट नाही. पण हे मोल्टन स्टेजमध्ये असेल. कोणत्या स्टेजमध्ये असेल? मोल्टन किंवा ॲक्वेस फेजमध्ये असेल. मोल्टन किंवा ॲक्वेस फेजमध्ये असेल तर तो चार्ज म्हणजे Na++Cl- हे डिस्टन्स काय होणार आहे? लॉंग होईल आणि मग ती इलेक्ट्रिसिटी काय करेल? इझिली पास करेल. म्हणजे आपल्याला पहिलं स्टेटमेंट काय? इट इज अ प्युअर आयोनिक सॉलिड इट इज अ गुड कंडक्टर. नाही, ते कसं आहे? इट इज अ बॅड कंडक्टर. म्हणजे नॉट ट्रू काढायचं होतं आपल्याला. तर क्वेश्चन नंबर 4चा आन्सर काय मिळाला आपल्याला? ए. बाकी सगळा पार्ट कन्स्टिट्यूट पार्टिकल आयोनिक सॉलिड कॅटायन आनायन तर आहे. याने काय मिळालं आपल्याला? कॅटायन मिळाला. सेल काय मिळाला आपल्याला? आनायन मिळाला. दे कन्स्टिट्यूट पार्टिकल आर हेल्ड टुगेदर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मधलं जे अट्रॅक्शन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि आयोनिक सॉलिड कसे असतात? हार्ड असतात आणि ते काय असतात? ब्रिटल असतात. या तिन्ही प्रॉपर्टी आयोनिक सॉलिडच्या आहेत. जी कोणती प्रॉपर्टी नाही ती प्रॉपर्टी कोणती आहे? प्युअर आयोनिक सॉलिड काय? इट इज अ गुड कंडक्टर. ही प्रॉपर्टी नाही. इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. व्हॉट इज द केमिकल बॉन्डिंग प्रेझेंट इन अ क्वार्ट्ज? द क्वार्ट्जचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. तो आहे SiO2. सिलिका. कशापासून तयार होते ते? सिलिकापासून. म्हणजे SiO2. SiO2 मध्ये कोणतं बॉन्डिंग प्रेझेंट आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर SiO2 मध्ये जे बॉन्डिंग प्रेझेंट आहे ते कोणतं असतं? कोव्हॅलंट बॉन्ड असतं. काय असतं ते? कोव्हॅलंट बॉन्ड.
म्हणजे SiO2 मध्ये जे बॉन्डिंग मिळालं आपल्याला ते काय मिळालं आपल्याला कोव्हॅलंट बॉन्डिंग मिळालं. बाकी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण बघितलं आताच की आयोनिक बॉन्डिंगमध्ये आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मेटॅलिक बॉन्ड मेटॅलिकमध्ये आहे. त्यानंतर वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे वीक आहे. ओके, मग याचा अर्थ क्वार्ट्जमध्ये जो बघितला आपण SiO2 आहे. म्हणजेच काय SiO2लाच काय म्हणलं जातं रे, त्याला म्हणलं जातं सिलिका. काय म्हणलं जातं त्याला सिलिकापासून काय मिळालं आपल्याला क्वार्ट्ज मिळालं. ओके, म्हणजे क्वेश्चन नंबर 5 चा आन्सर आपल्याला काय मिळालं कोव्हॅलंट बॉन्ड मिळालं. चला नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय सांगते आपल्याला व्हॉट टाईप ऑफ सॉलिड इन द सिलिका. बघा आताच क्वेश्चन बघितला आपण हा सिलिका. तर याच्यामध्ये काय कोणत्या टाईपचा आहे तर आयोनिक बॉन्ड आताच बघितलं तर हे कोणतं आहे कोव्हॅलंट. व्हॉट टाईप ऑफ सॉलिड इन इज द सिलिका ते कोणत्या बॉन्डचं आहे तर कोव्हॅलंट बॉन्डचा. हे थेरॉटिकल कन्सेप्ट क्वेश्चन्स आहेत आपल्याला. मी म्हटलं जे 10 सेकंदमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो ते असे क्वेश्चन्स आहेत जे थेरॉटिकली आहे. ज्याला आपल्याला फॉर्म्युला यूज करायचं नाही किंवा काही यूज करायचं नाही. डायरेक्टली आपल्याला काय करायचं आहे आपला कन्सेप्ट बेसवर त्याचा आन्सर डायरेक्टली भेटेल असे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण खूप कमी वेळामध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो. चला क्वेश्चन नंबर 7 पाहू. द इलेमेंट क्रिस्टलाइज ॲज अ सिम्पल क्युबिक हॅव्हिंग सेल एज लेंथ किती दिलेला आहे 5 अँगस्ट्रॉम मिनिट. इथं काय आहे 5 अँगस्ट्रॉम मिनिट. व्हॉट इज द रेडियस ऑफ द ॲटम ऑफ द इलेमेंट. आता विचारलेलं आहे काय सिम्पल क्युबिक दिलेलं आहे. बघा काय काय दिलेलं आहे द इलेमेंट क्रिस्टलाइज ॲज अ सिम्पल क्युबिक हॅव्हिंग एज लेंथ किती दिलेलं आहे आपल्याला 5a. आता एज लेंथ म्हणजे कशाची व्हॅल्यू दिलेली आहे ए ची व्हॅल्यू दिलेली आहे. ए ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 5a दिलेलं आहे 5 अँगस्ट्रॉम मिनिट. आता आपल्याला जे युनिट दिलेलं आहे या ठिकाणी ते कशामध्ये दिलेलं आहे पिकोमीटरमध्ये दिलेलं आहे. कशामध्ये दिलेलं आपल्याला पिकोमीटर. मग पिकोमीटरचं परत अँगस्ट्रॉम मिनिटमध्ये आपल्याला काय करायचं आहे कन्वर्ट करायचं आहे. त्याच्या आधी अँगस्ट्रॉम मिनिटचं पहिल्यांदा कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करावं लागेल मीटरमध्ये करावं लागेल. पहिल्यांदा कन्वर्जन कशात करायचं मीटरमध्ये आणि मीटरचं परत कन्वर्जन आपण पिकोमीटरमध्ये करू शकतो. म्हणजे पिकोमीटरचं परत मीटरमध्ये. बघा अँगस्ट्रॉम मिनिट म्हणजे काय 5 × 10⁻10 मीटर म्हणजेच काय अँगस्ट्रॉम मिनिट. म्हणजे 5 × काय मिळालं आपल्याला 10⁻10 मीटर भेटलं. ओके, आता फॉर्म्युला आपल्याला म्हणजे काय कन्वर्ट केलं आपण तर अँगस्ट्रॉम मिनिटचं कन्वर्जन आपण कशामध्ये केलं मीटरमध्ये केलं. किती मिळालं आपल्याला 5 × 10⁻10 मीटर मिळालं. पिकोमीटर म्हणजे काय 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर. 1 पिकोमीटर म्हणजे किती 10⁻12 मीटर आणि 1 अँगस्ट्रॉम मिनिट म्हणजे काय 10⁻10 मीटर. मग आपल्याला काय करायचं आहे की परत जे आन्सर येईल त्याला कशाच्या कन्वर्टमध्ये करायचं आहे 10⁻12 मध्ये कन्वर्ट करायचं. किंवा तुम्ही आताच काय करू शकता त्याला कन्वर्ट करू शकता आपल्याला. पण त्यापेक्षा आधी काय करू क्वेश्चन सॉल्व्ह करू. क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय करता येईल त्याला कन्वर्ट करता येईल. ओके, सिम्पल क्युबिक सेल आणि एज लेंथ. मग आता मग आपण एक फॉर्म्युला बघितला 4r = √3a PCC साठी. तसं तर सिम्पल क्युबिक आहे त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे a = 2r आहे. काय फॉर्म्युला a = 2r जे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं व्हॉट इज द रेडियस कॅल्क्युलेट करायचं. काय करायचं आहे रेडियस. ओके, मग r या ठिकाणी ठेवलं 2 इकडं मल्टिप्लाय इकडं आलं डिवाइड झालं म्हणजे r = काय मिळालं मला a/2 मिळालं. r = काय मिळालं आपल्याला a/2. आता a ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला किती मिळाले 5 × 10⁻10 किती मिळाले आपल्याला 5 × 10⁻10 डिवायडेड बाय काय मिळालं 2 मिळालं. हे कशामध्ये आहे मीटरमध्ये. मग मला काय करायचं आहे 10⁻10चं कन्वर्जन 10⁻12 मध्ये करायचं आहे. मग मला काय करावं लागेल बघा 10⁻10चं काय करायचं 10⁻12 म्हणजे मल्टिप्लाय बाय काय करावं लागेल 10⁻2 करावं लागेल. काय करावं लागेल 10⁻2. जर 10⁻2 न मल्टिप्लाय केलं तर 10⁻2 न पण मला काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल. ओके, समजून घ्या नीट. ही आपली जी व्हॅल्यू आहे ती पहिली व्हॅल्यू आहे बघा इकडे लक्षात घ्या. ही सेम आहे. मग मी काय केलं मला 10⁻12 करायचं आहे. मग काय करावं लागेल मला त्याला × 10⁻2 करावं लागेल. तर 10⁻10 × 10⁻2 काय होणार 10⁻12 होणार. जर एखाद्या गोष्टीने मल्टिप्लाय केलं तर त्याच गोष्टीने त्याला काय करायचं डिवाइड करायची. व्हॅल्यू चेंज होईल का तर नाही होणार. म्हणजे 10⁻12 ला 10⁻2 कॅन्सल होईल व्हॅल्यू सेम राहील. मग मी काय केलं सॉल्व्ह केलं हे इक्वेशन. तर 10⁻10 × 10⁻2 म्हणजे काय मिळालं मला 10⁻12 मिळालं. काय मिळालं 10⁻12 डिवायडेड बाय किती आहे 2 आहे. 10⁻2 वर गेल्यावर काय झालं +2 झालं म्हणजे इथे काय आलं 10 काय झालं +2 झालं. ओके, 5 × 10⁻2 म्हणजेच किती मिळालं मला 500 मिळालं. किती मिळाले 500 इंटू किती मिळालं 10⁻12
डिवाइड बाय किती आहे 2. मग डिवाइड केलं तर किती मिळणार आहे 250 इंटू किती मिळालं 10⁻⁻12. 10⁻⁻12 म्हणजेच काय पिकोमीटर. म्हणजे आन्सर किती मिळाला मला 250 पिकोमीटर. बघा 250 पिकोमीटर कुठे मिळाला ऑप्शन आपल्याला डी ऑप्शन. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 काय आन्सर मिळाला आपल्याला डी भेटलं. काय भेटलं डी. म्हणजे आपण काय करायचं आहे फॉर्म्युला पुटअप करायचा आहे. फॉर्म्युला एकच होता सिंपल क्युबिकचा आहे तो ए इज इक्वल टू काय 2R आहे. ए इज इक्वल टू काय 2R आणि फॉर्म्युला आपण पुटअप केला. मग त्याच्यामध्ये काय आहेत चेंजेस. तर चेंजेस इतकेच आहेत की अँगस्ट्रॉम युनिट दिलेला आहे युनिट आणि आन्सरमध्ये युनिट काय पिकोमीटर आहे. मग आपण अँगस्ट्रॉम युनिटचं कशामध्ये कन्वर्ट केलं पिकोमीटर आणि मग आपण काय केला हा फॉर्म्युला काय केला सॉल्व्ह केला. आन्सर आपल्याला काय मिळालं 250 पिकोमीटर मिळालं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. काय सांगतोय क्वेश्चन आपल्याला व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ ब्रॅव्हिस लॅटिसेस. किती आहे ब्रॅव्हिस लॅटिसेस क्रिस्टलमध्ये तर ते आहे 14. हे लक्षात ठेवायचं. टोटल नंबर ऑफ ब्रॅव्हिस लॅटिसेस किती आहे तर 14 ब्रॅव्हिस लॅटिसेस काय आहे प्रेझेंट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. हे काही थेरॉटिकल आहे ते लगेच तुम्हाला यायला पाहिजेत. काही थेरॉटिकल आपल्याला कन्सेप्ट लक्षात असल्या पाहिजेत. चला पुढे बघा. व्हॉट टाईप ऑफ युनिट सेल फ्रॉम फॉलोइंग इज अ कॉमन ऑफ ऑल 7 टाईप ऑफ क्रिस्टल. आता आपल्याला क्रिस्टल दिलेले आहेत 7 टाईपमध्ये कोणतं कॉमन असेल तर लक्षात घ्या याच्यामध्ये जे सिंपल आहे सिंपल क्युबिक तर त्याच्यामध्ये 7 क्रिस्टल काय असतात 7 क्रिस्टल सिस्टीम असतात. काय असतात सिंपल क्युबिकमध्ये त्याच्यामध्ये सिंपल क्युबिकमध्ये. आता सिंपल क्युबिकमध्ये कोणकोणत्या सिस्टीम असतात तर आपल्याला ते लक्षात ठेवायचं. सीटो रहमत लक्षात ठेवलं त्याच्यामध्ये सीटो रहमत तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी काय होतात लक्षात राहतात. काय राहतात ह्या सीटो रहमत जर लक्षात ठेवलं तर सगळ्याच सिस्टीम तुमच्या काय होतात लक्षात राहतात. म्हणजे सीटो रहमत क्युबिक सीटो रहमत जे आपण थेरॉटिकल शिकताना आपण शिकलेलं आहे तेच लक्षात ठेवलं. क्युबिक टेट्रागोनल ऑर्थोरोम्बिक रोम्बोहायड्रल हेक्झागोनल मोनोक्लिनिक आणि ट्रायक्लिनिक हे जर लक्षात ठेवलं तुम्हाला क्युबिक ह्याच्यावरून तर लक्षात येते की याच्यात किती सिस्टीम आहेत 7 सिस्टीम प्रेझेंट आहेत. कशामध्ये सिंपलमध्ये. याचा अर्थ ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 9 ऑप्शन काय मिळाला आपल्याला ए. ही पण थेरॉटिकल कन्सेप्टवर काय होता क्वेश्चन होता. चला व्हॉट इज द नंबर ऑफ अ डिफरंट टाईप ऑफ युनिट सेल प्रेझेंट इन टेट्रागोनल त्याच्यामध्ये टेट्रागोनल क्रिस्टल सिस्टीममध्ये. बघा आता टेट्रागोनलमध्ये युनिट सेल काय सांगते आपल्याला की युनिट सेल इज अ टेट्रागोनल सिस्टीम आर सिंपल ऑर प्रिमिटिव्ह युनिट सेल. काय असतं ते सिंपल अँड प्रिमिटिव्ह. आणखी त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे तर त्याच्यामध्ये बॉडी सेंटर प्रेझेंट आहे. बघा काय किती प्रेझेंट आहेत किती डिफरंट टाईप्स. कोणता आहे सिंपल आहे. आणखी काय आहे BCC आहे बॉडी सेंटर. किती झाले टाईप्स हा 1 आणि हा काय झाला 2. म्हणजे ऑप्शन काय मिळालं आपल्याला 2 मिळालं. बघा काय टेट्रागोनल सिस्टीममध्ये टेट्रागोनल क्रिस्टल सिस्टीममध्ये 2 गोष्टी प्रेझेंट आहेत. एक सिंपल आहे आणि दुसरं काय BCC आहे. सिंपल आणि काय BCC. ओके सिंपल त्यालाच आपण प्रिमिटिव्ह म्हणतो आणि त्यानंतर काय आलं BCC आला म्हणजे बॉडी सेंटर क्युबिक. हे 2 प्रेझेंट आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 10 आपल्याला विचारले टेट्रागोनलमध्ये किती टाईपचे युनिट सेल प्रेझेंट आहेत तर 2 टाईपचे प्रेझेंट आहेत. कोणकोणते आहेत ते सिंपल आहे आणखी कोणता आहे BCC आहे. सिंपल आणि BCC. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. चला पुढे काय सांगितलं बघा. व्हॉट इज द टोटल नंबर. बघा हे सगळे थेरॉटिकल कन्सेप्टवर क्वेश्चन आहेत. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ युनिट सेल प्रेझेंट इन अ ट्रायक्लिनिक. तर ट्रायक्लिनिकमध्ये किती असतात तर ओनली 1 टाईप ऑफ युनिट सेल असतात. ट्रायक्लिनिकमध्ये किती असतं ओनली 1 टाईप ऑफ युनिट सेल. चला म्हणजे हे काय थेरॉटिकल बेसवर क्वेश्चन्स होते. क्वेश्चन नंबर 12 बघा काय सांगितलेलं ABC काय सांगितलं एज लेंथ सांगितलेलं आहे. अल्फा बीटा हे गॅमा आहे. अल्फा बीटा गॅमा तर काय बॉन्ड लेंथ ॲक्च्युली असं पाहिजे गॅमा आर बॉन्ड अँगल बिटवीन देम. देन आयडेंटिफाय द करेक्ट कॉम्बिनेशन फॉर द BCC युनिट. आता आपल्याला काय बघायचं आहे ते BEE झालेलं आहे. एकच मिनटं बरोबर आहे ते काय BCC आहे ते चुकून BCC युनिट. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा BCC युनिटमधले पहिले सगळे ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू काय असतं सी आणि अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. ओके काय बघायचं आपल्याला करेक्ट कॉम्बिनेशन ऑफ अ BCC युनिट सेलमध्ये. तर अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री आणि ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. त्याचा अर्थ ऑप्शन आपल्याला काय मिळाला हे हा आपला काय करेक्ट ऑप्शन आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. हा आता न्यूमेरिकल आहे.
काय सांगितलं बघा, हाऊ मेनी युनिट सेल्स आर प्रेझेंट. युनिट सेल प्रेझेंट कशामध्ये? 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ ॲल्युमिनियम क्रिस्टल, हे लक्षात घ्यायचं. 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ ॲल्युमिनियम क्रिस्टल. त्यानंतर काय सांगितलंय? इफ द एज लेंथ ऑफ युनिट सेल, एज लेंथ किती दिलेली आहे आपल्याला? 3.54 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. मग आता आपल्याला काय काढायचं आहे? युनिट सेल काढायचं. इफ एज लेंथ दिलेलं आहे, हाऊ मेनी युनिट सेल काढायचं आहे आपल्याला. नंबर ऑफ युनिट सेल कॅल्क्युलेट करायचं. काय काय दिले तेवढं आपण लिहून घ्या. काय दिलेलं आहे? एज लेंथ दिलेलं आहे, म्हणजेच कशाची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला? एची व्हॅल्यू. किती व्हॅल्यू दिलेली आहे? 3.54 इंटू 10⁻⁸. ओके, ते कशामध्ये? सेंटीमीटरमध्ये आहे. त्यानंतर अजून काय दिलेलं आहे? व्हॉल्यूम ऑफ. आता ए दिलेलं आहे म्हणजे काय दिलेलं आहे? दिलं एज लेंथ. आपल्याला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायला लागेल. तर व्हॉल्यूम किती असणार आहे? 1 क्यूब असेल. म्हणजेच काय करायचं आहे? एजचा क्यूब करायचा आहे, म्हणजे 3.54 इंटू 10⁻⁸ काय करणार आपण? क्यूब करणार. काय करणार? त्याचा क्यूब. आता हे थोडं सॉल्व करावं लागेल. मग आपल्याला काय करावं लागेल बघा? 3.54 चा क्यूब. हां, आणखी काय आहे? 10⁸ आहे, तर यांचं काय होणार? मल्टिप्लिकेशन होईल. 8 त्रिक 24, म्हणजे काय म्हणणार? 10⁻24 भेटणार. काय म्हणणार आपल्याला? 10⁻24 भेटणार आहे. ओके, चला. मग पुढं आपल्याला काय करायचं आहे? नंबर ऑफ युनिट सेल कॅल्क्युलेट करायचं. पण नंबर ऑफ काय बघायचं आहे? नंबर ऑफ युनिट सेल. नंबर ऑफ युनिट सेल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? तर व्हॉल्यूम ऑफ ॲल्युमिनियम. काय कॅल्क्युलेट करायचं बघा? व्हॉल्यूम ऑफ ॲल्युमिनियम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता काही वेळा तुम्हाला काय करता येईल? हे डायरेक्टली ॲज अ 3.54चा क्यूब हे करून कॅल्क्युलेशन करू शकता, किंवा ते डायरेक्टली व्हॅल्यू इथं पुटअप करायची 3.54 किंवा आणि 3.54 तसेही तुम्ही सॉल्व करू शकता. डिपेंड ऑन यू, तुम्हाला जे सिंपल मेथड वाटते त्यानुसार. व्हॉल्यूम ऑफ ॲल्युमिनियम दिलेलं आहे आपल्याला 1 सेंटीमीटर क्यूब, आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. तो किती मिळाला आपल्याला? तर तो मिळाला 3.54. म्हणजे 3 वेळा लिहू शकतो आपण. 3.54 इंटू काय करणार? 3.54 इंटू काय आहे ते? 10⁻24 आहे. 10⁻24. तर 10⁻24 वर गेलं काय होणार आहे? 10⁻+24 होणार आहे. ओके, किंवा तुम्ही हे जर आधी कॅल्क्युलेशन करून घेतलं, हे जर कॅल्क्युलेशन काय केलं आपण करून घेतलं, तरी देखील चालू शकतं. डिपेंड तुम्हाला जे योग्य वाटते ते. समजा आपण त्याचं कॅल्क्युलेशन करून घेतलं, तर आपल्याला व्हॅल्यू मिळते बघा 1 अपॉन काय येणार आहे? 4.436 इंटू 10 काय आलं? 23. म्हणजे काय होणार आहे इथं? 44.36 ॲक्च्युली व्हॅल्यू आहे. आपण फक्त व्हॅल्यू काय केली? एक घर इकडे सरकवलं, मग आपल्याला मिळालं 1/4.436. 10⁻23 काय गेलं? वर गेलं, म्हणजे काय होणार आहे? मल्टिप्लाय बाय 10⁻23 होईल. ओके, मग 23चं एकच आन्सर होतं आपल्याला. किती आहे? 6 पॉईंट ते आहे. पुढं सॉल्व करू आपण. 1.4.4 1 अपॉन, तर व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2.254. 2.254 कुठं आहे बघा? 2.254 इंटू काय मिळालं आपल्याला? 10⁻20. ओके, हां, ही व्हॅल्यू मिळाली. एकच मिनटं. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळालं? आपल्याला 0.254 मिळालं. काय आन्सर मिळालं? 0. त्या पेनाने लिहितो, एकच मिनिट. 4.436 इंटू काय मिळालं? 10⁻23. हे जर सॉल्व केलं तर आपल्याला मिळाला आन्सर 0.254 इंटू 10⁻23 वर आलं, तर ते काय झालं? 10⁻+23 झालं. आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. 2.254 इंटू काय होणार आहे? एक घर सरकवलं 22, म्हणजे आपल्याला 2.254 म्हणजे आन्सर आपल्याला काय मिळालं? डी मिळालं. ऑप्शन काय मिळालं आपल्याला? डी मिळाला. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? सॉल्व करायचं आहे. याच्यात थोडंसं कॅल्क्युलेशनचा पार्ट एक्स्ट्रा आहे. तो कॅल्क्युलेशनचा पार्ट जर तुम्हाला समजला व्यवस्थित, तर हा फॉर्म्युला लक्षात राहिला आपल्याला, तर मग काय अडचण नाही. चला पुढचा क्वेश्चन सॉल्व करू आपण. व्हॉट इज द नंबर ऑफ युनिट सेल? तोच क्वेश्चन आहे, वरचा जो क्वेश्चन आहे तसाच आहे. तिथं काय दिलं होतं? 1 सेंटीमीटर क्यूब दिलेलं होतं. आता इथं आपल्याला 3.9 दिलेलं आहे. चला, मग आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल याच्यामध्ये? इथं काय? नंबर ऑफ ॲटम कॅल्क्युलेट करावं लागेल. काय करावं लागेल? नंबर ऑफ ॲटम.
बघा, मग नंबर ऑफ ॲटम कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे काय, मास अपॉन ॲटॉमिक मास, म्हणजे गिवन मास डिवाइड बाय मोलार मास. ओके, आणि त्याला जर काय केलं आपण ॲव्हॅगेद्रो नंबरनं मल्टिप्लाय केलं तर नंबर ऑफ ॲटम्स मिळतील. काय भेटतील, नंबर ऑफ ॲटम्स. नंबर ऑफ मोल्स म्हणजे गिवन मास डिवाइड बाय मोलार मास, आणि नंबर ऑफ ॲटम्स तर नंबर ऑफ मोल्सला काय करायचं, नंबर ऑफ ॲव्हॅगेद्रो नंबरनं मल्टिप्लाय करायचं, नंबर ऑफ ॲटम्स मिळतील. मग आता बघा काय दिलेलं आहे, पोटॅशियम किती दिलेलं आहे, 3.9 दिलेलं आहे. ॲटॉमिक ना मास किती त्याचं 39 आहे, इंटू ॲव्हॅगेद्रो नंबर. आता ॲव्हॅगेद्रो नंबरची व्हॅल्यू पुटअप करायची गरज आहे का, तर नाही, कारण सगळ्या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला, ॲव्हॅगेद्रो नंबर दिलेला आहे. व्हॅल्यू पुटअप करायची गरज नाही, मी डायरेक्टली काय केलं, येणे लिहिलं. 3.9 इंटू काय लिहिलं, 39. मग मी काय केलं, हा पॉईंट घालण्यासाठी त्याला काय केलं, 10 मल्टिप्लाय केलं. कशानं मल्टिप्लाय केलं, 10 मल्टिप्लाय. 10 मल्टिप्लाय केलं तर 10 काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. 10 मल्टिप्लाय केलं काय केलं, 10 डिवाइड करावं लागेल. मग काय होणार आहे बघा, 39ला 39 गेलं, 1/10 इंटू काय मिळालं आपल्याला, एन ए मिळालं. आहे का बघा, 1/10 इंटू एन ए आहे. म्हणजेच कसं लिहिलं आहे आपल्याला, एन ए अपॉन काय लिहिलं, 10. एन ए अपॉन काय मिळालं आपल्याला, 10. म्हणजे ऑप्शन काय मिळालं आपल्याला, डी मिळालं, एन ए अपॉन 10. तर अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचे आहेत. या पण BCCच आहेत. BCC स्ट्रक्चर, व्हॉट इज द नंबर ऑफ युनिट सेल प्रेझेंट इन अ 3.9 ग्रॅम ऑफ पोटॅशियम इफ इट इज क्रिस्टलाइज इन BCC स्ट्रक्चर. तर आपल्याला नंबर ऑफ ॲटम कॅल्क्युलेट करायचं आहे. तर सिंपल फॉर्म्युला मास अपॉन ॲटॉमिक मास इंटू काय करायचं, ॲव्हॅगेद्रो नंबर. व्हॅल्यू पुटअप काय करायची गरज पडली नाही, तर ऑप्शनमध्येच येणे दिलेलं आहे, ते कॅल्क्युलेशन करून दिलेलं नाही. मग त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्टली त्यामध्ये व्हॅल्यू येणे डायरेक्टली पुटअप केलं आणि आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली, तर येणे आपण काय मिळालं, 10 मिळालं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ आपण. तर काय, ॲन इलेमेंट विथ BCC स्ट्रक्चर, काय मिळालं आपल्याला, आत इलेमेंट विथ काय, BCC स्ट्रक्चर. एज लेंथ दिलेलं आपल्याला 500 पिकोमीटर, एज लेंथ 500 पिकोमीटर. डेन्सिटी दिलेलं आहे 4 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब. फाइंड द ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करायचं. काय करायचं आपल्याला, ॲटॉमिक मास. बघा, एची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे. एज लेंथ किती दिलेला आहे, ए इज इक्वल टू 500 पिकोमीटर. एज किती दिलेलं आहे, 500 पिकोमीटर. डेन्सिटी, डेन्सिटी किती दिलेली आहे आपल्याला, तर काय करायचं, इफ द डेन्सिटी इज 4 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. डेन्सिटी दिलेली आहे. डेन्सिटी म्हणजे काय, रो. ते किती प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्याला, तर डेन्सिटी दिलेलं आहे 4. काय दिलेलं आहे, 4 ग्रॅम पर काय ते सेंटीमीटर क्यूब आहे, रो. पुढं अजून काय दिलेलं आहे, तर आपल्याला ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करायचं. काय करायचं आपल्याला, ॲटॉमिक मास. ओके, पुढं काय दिलेलं आहे, 4 ग्रॅम सेंटीमीटर मास ऑफ एलिमेंट. काय क्वेश्चनमध्ये काय राहिले का बघू आपण. हां, कुठलं युनिट दिलेलं आहे, BCC दिलेलं आहे. BCC म्हणजे एन इज इक्वल टू किती असणार आहे, 2. लक्षात ठेवायला सांगितलं होतं, 1 2 का 4. सिम्पल क्युबिक BCC FCC 1 2 का 4. म्हणजे काय आलं, त्याचा नंबर ऑफ ॲटम्स किती मिळाले आपल्याला, 2 मिळाले. फॉर्म्युला डेन्सिटीचा आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे, डेन्सिटी इज इक्वल टू एन एम अपॉन काय दिलेलं आहे, तर एन एम इंटू ए क्यूब एन ए. ए क्यूब काय, एन ए. मग आपल्याला काय काढायचं आहे, मास कॅल्क्युलेट करायचं आहे. मग मास एका साईडला ठेवू, आपण बाकीची सगळी व्हॅल्यू काय करू, इक्वेशन रिअरेंज करू. एम इज इक्वल टू, मग काय मिळणार आपल्याला, तर मिळणार आहे रो ए क्यूब इंटू काय मिळालं आपल्याला, एन ए. एन इकडं मल्टिप्लाय, इकडं आलं काय झालं, डिवाइड झाला. एन इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, एम मिळालं. एम इज इक्वल टू काय मिळालं मला, रो ए क्यूब इंटू एन ए डिवाइड बाय एन. मग आता ह्यांची सगळ्यांची व्हॅल्यू काय करायची आपल्याला, पुटअप करायची. व्हॅल्यू पुटअप करू, काय येते बघा, एम इज इक्वल टू रोची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, किती दिलेलं आहे, 4. एची व्हॅल्यू माहिती आहे किती आहे, 500. 500चा काय करायचं आपल्याला, क्यूब करायचा आहे. इंटू ॲव्हॅगेद्रो नंबर किती, 6.022 इंटू 10⁻23 डिवायडेड बाय एनची व्हॅल्यू किती आहे, तर 2 आहे. तर सगळ्या व्हॅल्यू आपण काय केल्या, पुटअप केल्या आणि मग काय केला, क्वेश्चन काय करायचं, सॉल्व करायचं. सगळ्या व्हॅल्यू पुटअप करून क्वेश्चन सॉल्व करून घ्यायचं. मग आता बघून घ्या याच्यामध्ये, तर 2 2चा काय होते, 4 होते. म्हणजे इथं 2ला गेला, इथं 5 आहे. तर 5 0 0 मी कसं लिहू शकतो, 5 इंटू 10⁻² काय लिहू शकतो, 2 लिहू शकतो. 5 इंटू 10⁻². आणि मग बाकी सगळे ॲज इट इज व्हॅल्यू 6.022 इंटू काय आलं, 10⁻23. त्यांचा काय क्यूब आहे. हे काय केलं, सोपं होण्यासाठी 2 इंटू तर 5चा क्यूब किती होणार आहे, 5 25 25 5 1400. आणखी 10चा क्यूब होणार आहे, बेत्रिका काय होणार आहे, 6. म्हणजे 10⁻² किती होणार आहे, 6 इंटू किती आलं, 6.022 इंटू आलं 10⁻23.
23 तर 6 आणि 23 या दोघांची ॲडिशन झाली 29 होईल. काय होणार ते 29 आणि मग आता सोपं होऊन जाईल. काय होणार आहे 120 किती आलं 250 इंटू 6.022 इंटू 23 आणि 6 29 म्हणजे किती आलं 10 काय आलं 29. आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे 250 इंटू 6.022 करायचं. काय करायचं आहे 250 इंटू काय करायचं 6.022 आणि इंटू काय आला 10 हा इथंच घोळ झाला बघा. तरी म्हणलं काय हे पिकोमीटर आहे. काय दिलेलं आहे हे पिकोमीटर. पिकोमीटरचं आपल्याला अजून काय केलं नाही ते कारण सगळं ग्रॅम पर मोल आणि मग आपल्याला काय करायचं आहे ते सेंटीमीटरमध्ये करायचं. सेंटीमीटर क्यूब दिलेलं आहे बघा. तरीच मला आपल्याला काय तर चुकतंय. बघा असं कधी कधी आपल्याला गफलत होते. हा येते सगळं बरोबर येते पण शेवटी आलं आणि आपल्याला काय कळालं की या ठिकाणी पिकोमीटरचं कन्व्हर्जन चुकलेलं आहे. चल पुन्हा एकदा आपण करून बघू. चला आता काय आहे पिकोमीटरचं सेंटीमीटर करायचं आहे म्हणजे 500 इंटू किती होणार आहे 10 सेंटीमीटर म्हणजे 10 - 10 ही व्हॅल्यू आली आणि मग हे दोन झिरो गेले तर काय होतील 5 इंटू काय होणार आहे 10 - 8 होईल. 5 इंटू काय होणार आहे 10 - 8 कारण इथले 10 + 2 होईल +2 आणि -10 म्हणजे काय होणार आहे -8 होईल. व्हॅल्यू पुटअप करू आणि इक्वेशन लिहून घेऊ. एम इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला रो ए क्यूब इंटू काय मिळालं आपल्याला एन ए डिवायडेड बाय काय मिळालं एन रोची व्हॅल्यू माहिती आहे 4 एची आता व्हॅल्यू मिळाली किती 5 इंटू 10 - 8 त्या काय करायचं आपल्याला क्यूब इंटू 6.022 इंटू 10 - 23 डिवायडेड बाय एनची व्हॅल्यू 2 2 2चा काय केला तिथं 2 आला तिथं 5चा काय आला स्क्वेअर 125 आला 8 त्रिक काय होतील 24 होईल म्हणजे 10 - 24 होईल इंटू 6.022 इंटू 10 - 23. ओके आता काय अडचण आता 120 1 टू 5ला मल्टिप्लाय बाय केलं 2 किती आलं 250 आलं इंटू किती 6.022 इंटू काय करणार आहे -24 आणि +23 म्हणजे 10 काय मिळणार आहे -1 मिळणार -1 झिरोला कॅन्सल झाला म्हणजे झालं 250 25 इंटू किती आलं 6.022 आलं. बघा अजून सोपं झालं. आता 25नं काय करायचं यांना मल्टिप्लिकेशन करा आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळेल 105 150.55 आहे का ऑप्शन आहे तो नियरली इक्वल आहे 150 याचा अर्थ ऑप्शन काय मिळाला आपल्याला 150 ग्रॅम पर मोल आला. ओके अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं 25 × 150 डायरेक्टली आपल्याला कळतं हे 25 × किती आलं 150 0.00ची गरज नाही डायरेक्ट 150 150 आन्सर मिळालं. बघा आपल्याला मग असं कधी कधी असं जम्बलिंग होऊ शकतं. आता आपल्याला म्हणलं ही सोपं आहे फॉर्म्युला माहिती आहे व्हॅल्यू पुटअप करायचे आणि आपल्याला आन्सर काढायचं. पण हे करत असताना आपण ह्या ठिकाणी पिकोमीटर आहे इथं इथं पिकोमीटर दिलेलं आहे आणि त्याच इक्वेशनमध्ये इथे सेंटीमीटर क्यूब दिलेलं आहे. मग पिकोमीटरचं सेंटीमीटर क्यूब म्हणजे सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं राहिलंच नाही राहिल्यानंतर ती व्हॅल्यू आपल्याला काय आली चेंज आली म्हणून काय आलं आपला आन्सर चुकला असतं. पण आपण बघितलं की आन्सर आपलं काय मिळालं करेक्ट मिळालं. आपण परत काय केलं आन्सर सॉल्व केलं. ओके चला क्वेश्चन नंबर 16 बघून घेऊ. क्वेश्चन नंबर 16 काय सांगतोय आपल्याला व्हॉट इज द डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आहे. कशाचं मास दिलेलं आहे की मास दिलेला आहे किती 100 ग्रॅम पर मोल हॅव्हिंग BCC स्ट्रक्चर BCC सेम BCC म्हणजे किती आलं एन इज इक्वल टू मिळाला आपल्याला 2 मिळाला. पुढं स्ट्रक्चर एज लेंथ दिलेलं आहे एज लेंथ म्हणजे काय एची व्हॅल्यू बघा एन इज इक्वल टू 2 ए इज इक्वल टू किती दिलेला आहे 400 पिकोमीटर दिलेलं आहे. परत गडबड केली ते सेंटीमीटर आले का म्हणजे याचा अर्थ आपल्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजे काय येणार आहे 4 × 10 - 8 आलं बघा. तिथं आपण करून बघितलं तसंच 4 इंटू काय केलं 10 - 8 काय आलं सेंटीमीटर आलं. ओके मग पुढे अजून काय काय दिलेलं आहे एनची व्हॅल्यू मिळाली एची व्हॅल्यू मिळाली मास दिलेला आहे एमची व्हॅल्यू दिलेलं आहे किती दिलेलं आहे एमची व्हॅल्यू तर दिलेलं आहे 100 दिलेलं आहे एमची व्हॅल्यू काय दिलेलं आहे 100 दिलेलं आहे. आता काय करायचं व्हॅल्यू पुटअप करा डेन्सिटी इज इक्वल टू हाच फॉर्म्युला वेगळा नाही डेन्सिटी इज इक्वल टू काय एम एन डिवायडेड बाय काय ए क्यूब एन ए एमची व्हॅल्यू किती दिलेलं आहे 100 दिलेलं आहे. मग काय केलं मी एमची व्हॅल्यू किती
एमची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला, एमची व्हॅल्यू दिलेली आहे 100, एनची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2, एची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 4 इंटू किती आहे 10⁻⁸. त्या काय करायचा क्यूब करायचा. ॲव्हॅगेद्रो नंबर 6.022 इंटू किती केलं 10⁻23. आता हे सॉल्व करायचं. ओके, आता सेम क्वेश्चन आहे, हा हा सेमच आहे. एकामध्ये आपल्याला मास काढायचं होतं ना, एकामध्ये डेन्सिटी, वेगळं काही नाही. ओके, मग काय केलं, हे 100 इंटू 2 काय झालं 200 झालं. त्यानंतर 4चा काय 4 चौक 16, 16 चौक 64 किती आलं 64 आलं. इंटू 8 3 काय होणार आहे 24 10⁻24 इंटू काय आलं 6.022 इंटू 10⁻23 23 24 म्हणजेच काय मिळणार आपल्याला, तर 23 24 -1 मिळालं. म्हणजे काय करणार आहे 200 डिवायडेड बाय 64 इंटू 6.022 10⁻1 आहे, वर गेला 10⁻+1 झाला आणि 10⁻+1 म्हणजेच काय झालं +1. म्हणजेच काय झालं 2000 झालं. 2000 डिवाइड बाय 64 इंटू काय आलं 6.022. हे सॉल्व करा. सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल, किती मिळेल 5.1893. 5.1893 कुठं आहे 5.18 हा घेत आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं ऑप्शन सी मिळाला. हे दोन्ही सेमच आहेत क्वेश्चन्स. म्हणजे क्वेश्चन नंबर 15 आणि क्वेश्चन नंबर 16 पण काय सेम आहे. फक्त इतकाच आहे की इथं आपल्याला इक्वेशन रिअरेंज करावं लागलं, कारण आपल्याला मास कॅल्क्युलेट करायचं होता. आणि इथे इक्वेशन काय रिअरेंज करायची गरज पडली नाही. डायरेक्टली आपल्याला डेन्सिटी विचारलेली आहे. दोघांमध्ये इतकंच काय आहे की दिलेली एज लेंथ पिकोमीटरमध्ये आहे, डेन्सिटी सेंटीमीटरमध्ये काढायची होती. पिकोमीटरमध्ये दिलेले आहे आणि डेन्सिटी सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे, तर आपण सेंटीमीटरमध्ये आधी कन्व्हर्जन करून घेतलं आणि मग व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचे ते क्वेश्चन काय करायचे सॉल्व करायचे. त्याच्यावर 100% क्वेश्चन हा जो फॉर्म्युला दिलेला आहे डेन्सिटीचा किंवा एज लेंथचा, तर 100% क्वेश्चन्स येतो. लक्षात ठेवा, हा जो टॉपिक आहे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन्स ह्याच्यावर विचारतात. कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन्स या टॉपिकवर आहे. म्हणजे 4 मार्क देऊन जाणारा हा टॉपिक आहे. त्यामुळे हे क्वेश्चन हार्डली फॉर्म्युला किती आहेत 5 ते 6 फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचे 5 ते 6. त्या डेन्सिटीचा आहेत 100% जे क्वेश्चन विचारणार. एज लेंथ किंवा रेडियसवर एक क्वेश्चन 100% विचारणार. थिअरॉटिकली पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण मग असे बघितलं की मॉलिक्युलर असेल, मेटॅलिक असेल, त्यांच्यामध्ये बॉन्ड कोणता आहे, टाईप्स कोणता आहे किंवा त्यांच्या प्रॉपर्टी काय आहेत, त्याच्यावर 100% क्वेश्चन्स असतोच. किंवा पॉलिमॉर्फिझम, मोनोमॉर्फिझम, त्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकते. कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन म्हणजे 3 ते 4 मार्क देऊन जाणारा हा टॉपिक आहे. म्हणजे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. चला काय सांगितलं, अन एलिमेंट विथ डेन्सिटी. तर तेच टाईपचे क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला फक्त आता काय करायचे, मी इथे फॉर्म्युला लिहून देईन, व्हॅल्यू पुटअप करून देईन. तुम्हाला आता काय करायचे ते आन्सर पण सांगेन, फक्त तुम्हाला ते कॅल्क्युलेट करायचं. कारण तेच क्वेश्चन पुन्हा पुन्हा त्याच टाईपचे, कारण वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स नाही तेच. डेन्सिटी, मोलार मास किंवा त्यानंतर एज लेंथ काढा, रेडियस काढा किंवा थेरॉटिकल कन्सेप्ट, बस इतकेच क्वेश्चन्स आहेत. बघा आतापर्यंत बघितल्याच्या तिसऱ्यांदा क्वेश्चन्स आला. अँड एलिमेंट विथ डेन्सिटी, डेन्सिटी किती दिलेली आहे 2.8 ग्रॅम. डेन्सिटी किती दिली आहे 2.8 म्हणजे रो दिलेला आहे. रोची व्हॅल्यू किती दिलेली आहे 2.8 दिलेलं आहे. पुढं FCC 1 to 4 लक्षात ठेवायचं. काय सांगितलं 1 to 4 म्हणजे FCC म्हणजे किती आले 4 आले. म्हणजे N इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 4 मिळाला. पुढे एज लेंथ म्हणजे एची व्हॅल्यू दिलेली आहे, किती दिलेली आहे एची व्हॅल्यू दिलेली आहे 4 इंटू 10⁻⁸. आता हे जर युनिट दिलेलं असेल तर ते आहे सेंटीमीटरमध्ये. बघा कशामध्ये आहे सेंटीमीटरमध्ये. ओके, म्हणजे सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे आणि डेन्सिटी पण सेंटीमीटरमध्ये दिले. याचा अर्थ कोणतंही युनिट आपल्याला चेंज करायची गरज नाही. पुढं आणि काय काढायचं आहे मोलार मास कॅल्क्युलेट करायचं. काय कॅल्क्युलेट करायचं मोलार मास. फॉर्म्युला सेम या ठिकाणी पण तसंच आहे का बघू आपण. एक सॉल्व करू आणि मग सॉल्व म्हणजे ह्यात तुम्हाला फक्त डाटा पुटअप करून देतो तुम्हाला. डेन्सिटी इज इक्वल टू काय M डिवायडेड बाय A³ NE आणि एमची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. काय होणार आहे रिअरेंज केलं इक्वेशन. M इज इक्वल टू काय मिळालं ρA³ NA डिवायडेड बाय काय मिळालं N. रोची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 2.8 हा येस. त्यानंतर एची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती 4 इंटू 10⁻⁸. तर काय करायचं आहे क्यूब करायचं आहे इंटू ॲव्होगॅड्रो नंबर 6.022 इंटू 10 काय केलं 23 डिवाइड बाय N इज इक्वल टू काय 4 न डिवाइड करायचं. हे सगळं तुम्हाला काय करायचं कॅल्क्युलेशन करायचं. कारण आता हा थर्ड क्वेश्चन आहे याच्यामध्ये डेन्सिटीच्या रिगार्डिंग. तर काय करायचं हे सगळं सॉल्व करायचं आहे. हे सॉल्व केल्यानंतर हे सगळं सॉल्व केल्यानंतर तुमचं आन्सर भेटेल बघा 26.97. किती भेटेल 26.97 ग्रॅम
पर मोल भेटेल. काय भेटेल हे ग्रॅम पर मोल. 26.97 म्हणजे नियरली इक्वल काय मिळालं आपल्याला 27 ग्रॅम पर मोल. म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळालं आपल्याला डी मिळालं. ओके, कारण हे तिन्ही क्वेश्चन सेम टाईपचे होते. सगळा व्हॅल्यू डाटा मी सगळा पुटअप करून दिलेला आहे. फक्त तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करायचं आहे. आन्सर पण दिलेला आहे. फक्त ते आन्सर तुम्हाला येते का नाही हे चेक करायचं. 26.97 म्हणजेच किती आलं 27. चला क्वेश्चन नंबर 18 बघा. गोल्ड क्रिस्टलाइज इन अ फेस सेंटर क्युबिक म्हणजे FCC. ओके, जर आपल्याला गरज पडली यांची तर इथं आलं 4. इफ ॲटॉमिक मास किती दिलेला आहे 197 दिलेला आहे. आणि मास ऑफ युनिट सेल ऑफ अ गोल्ड हे आपल्याला काय करायचं कॅल्क्युलेट करायचं आहे. चला बघा काय काय दिले व्हॅल्यू पुटअप करायचे. मोलार मास किती दिलेला आहे मोलार मास तर दिलेला आहे 197 दिलेला आहे. किती दिलेला आहे 197. पुढं अजून काय दिलेलं आहे तर 197 FCC आहे. याचा अर्थ N इज इक्वल टू किती आहे तर 4 आहे. 1 2 का 4 लक्षात ठेवलं. 197 म्हणजेच काय नंबर ऑफ ॲटम कॅल्क्युलेट केलं तर ते किती असणार आहेत ते असतात इज इक्वल टू ॲव्हॅगद्रो नंबर. इज इक्वल टू काय असणार आहे ॲव्हॅगद्रो नंबर. नंबर ऑफ ॲटम्स किंवा नंबर ऑफ पार्टिकल्स. ओके, नंबर ऑफ ॲटम्स किंवा नंबर ऑफ पार्टिकल्स. जे मास असेल तेच 1 मोल इज इक्वल टू काय असणार त्याचा ॲव्हॅगद्रो नंबर करणार. म्हणजे मोलार मास मिळालं 197. नंबर ऑफ पार्टिकल मिळाले आपल्याला 6.022 इंटू 10⁻23. N नंबर ऑफ ॲटम्स बघितले आपल्याला किती मिळालं आपल्याला 4 मिळाले. ओके, चला पुढं काय की FCC कंटेंट 4 पार्टिकल प्रेझेंट आहे. मग टोटल मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मास ऑफ युनिट तर मास ऑफ किती 4 पार्टिकल. मास ऑफ 4 पार्टिकल कारण हे N इज इक्वल टू किती आहे 4 आहे. इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला 197 इंटू काय मिळालं 4 डिवायडेड बाय 6.022 इंटू 10⁻23. बघा काय केलं बघा नंबर ऑफ पार्टिकल म्हणजे काय केलं मोलार मास इज इक्वल टू काय ॲव्हॅगद्रो नंबर होता. काय होता मोलार मास इज इक्वल टू काय ॲव्हॅगद्रो नंबर. तर N इज इक्वल टू 4 म्हणजे किती असेल हे कॅल्क्युलेट करायचं होतं. काय करायचं N इज इक्वल टू 4 किती कॅल्क्युलेट केलं. बघा तुम्हाला नसेल समजलं तर पुन्हा एकदा मी सांगतो कसं करायचं आहे आपल्याला हे. बघा हे इक्वेशन तयार झालं. मोलार मास इज इक्वल टू 197 इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23. फेज सेंटर आहे त्याच्यात किती पार्टिकल प्रेझेंट आहेत 4. 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल म्हणजेच किती आलं 197 आलं. किती आलं ते 197 ग्रॅम पर काय आलं मोल आलं. मग आपल्याला किती पार्टिकल प्रेझेंट आहेत तर 4 पार्टिकल प्रेझेंट आहेत. किती पार्टिकल प्रेझेंट आहेत 4 पार्टिकल. तर त्याच्यामध्ये त्याचं मास किती असेल हा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे 197 ग्रॅम दिलेला आहे मास ॲटॉमिक मास गोल्डचं. त्याच्यामध्ये 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल प्रेझेंट आहेत. पण आपल्याला माहिती आहे FCCचं कॅल्क्युलेट करायचं. FCCमध्ये किती पार्टिकल आहेत 4 पार्टिकलमध्ये किती असतील. मग आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं वेगळं काय केलं नव्हतं. 197 इंटू काय केलं 4 डिवाइड बाय 6.022 इंटू 10 काय केलं 23. 10⁻23 काय केलं वर गेलं. मग काय मिळालं आपल्याला बघा की 197 इंटू 4 डिवायडेड बाय 6.022 इंटू काय मिळालं 10⁻23 मिळालं. आता हे सगळं कॅल्क्युलेशन केलं पूर्ण कॅल्क्युलेशन केलं हा पूर्ण पार्ट तर आपल्याला व्हॅल्यू मिळाले किती 1.3. किती मिळाले हे 1.3 इंटू 10⁻21. किती मिळालं आपल्याला 1.3 इंटू 10⁻21. पण हे कशामध्ये मिळाले तर ग्रॅममध्ये मिळाले. कशामध्ये केली कारण ग्रॅम पर मोल आहे. पण आन्सर जे दिलेलं आहे ते कशामध्ये दिलेलं आहे आपल्याला केजीमध्ये. मग ग्रॅमचं केजीमध्ये छोट्याकडून मोठ्याकडे जाताना काय करायचं डिवाइड करायचं. छोट्याकडून मोठ्याकडे जाताना काय करायचं डिवाइड करायचं. कितीने डिवाइड करणार आपण तर ते करणार 1000. कितीने करणार आहे 1000. मग आपल्याला आन्सर काय मिळालं बघा की 1000 डिवाइड केलं म्हणजे ह्याला काय केलं 1000 डिवाइड केलं म्हणजे 10⁻³ झाला. मग 10⁻³ आणि इंटू 10⁻21 किती झालं 10⁻24 म्हणजे 1.3 इंटू 10⁻24 काय मिळालं आपल्याला केजी मिळालं. म्हणजे 1.3 इंटू 10⁻24 केजी. ओके समजते का बघा. म्हटलं ही व्हॅल्यू आपण परत सॉल्व्ह करू. बघा हे इकडे लक्ष द्या किती आले 1.3 इंटू किती मिळालं 10⁻21 कशामध्ये मिळाले ग्रॅममध्ये. काय मिळाली इथे दिले कशामध्ये ग्रॅममध्ये दिले. ग्रॅमचं कन्वर्जन कशामध्ये करायचं केजीमध्ये. छोट्याकडून मोठ्याकडे जाताना कशाने करायचं 1000 डिवाइड केलं. ह्या नंबरला काय केलं मी 1000 डिवाइड केलं. 1000 डिवाइड म्हणजेच किती रे तर 10⁻3. ओके वरची व्हॅल्यू ॲज इट इज
10⁻³ आहे, वर गेल्यावर काय झालं -3 म्हणजे 10⁻, काय झालं -3 21 आणि 3 झालं 24 आणि व्हॅल्यू सेम आहे 1.3 म्हणजे 1.3 इंटू काय मिळालं आपल्याला 10⁻24 एच. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, ह्यात थोडासा नवीन क्वेश्चन्स होता आतापर्यंत पाहिलेला त्यापेक्षा. चला पुढचा मोलार मास दिलेला एलिमेंटचं आता जे दिलेलं आहे त्याच टाईपमध्ये आहे. मोलार मास दिलेला आहे कशामध्ये 60.22 ग्रॅममध्ये दिलेला आहे. FCC आहे, याचा अर्थ याच्यामध्ये 4 पार्टिकल प्रेझेंट आहे. ओके, मग सॉल्व्ह करू आपण आताच्या पद्धतीनंच. ओके, FCC ओके. चला काय मोलार मास दिलेला आहे, ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, किती दिलेलं आहे मोलार मास ते दिलेलं आहे 60.22 ग्रॅम पर काय ते मोल आहे. ओके, आता ग्रॅम पर मोल म्हणजेच काय 60.22 ग्रॅम कंटेंट ते असतं. ते आता पहिला सेम क्वेश्चन अवॅगेद्रो नंबर ऑफ काय असणार पार्टिकल्स. आता सोडवला तेच क्वेश्चन आहे, डबल म्हणजे फक्त तसा क्वेश्चन आहे. FCC मध्ये किती आहेत पार्टिकल, तर ते 4 पार्टिकल प्रेझेंट. किती पार्टिकल आहेत 4 पार्टिकल. तर त्याचं मास किती. मग क्वेश्चन काय झाला, हा 4 इकडं आला मल्टिप्लाय झाला 60.22 काय मिळालं आपल्याला 60.22 इंटू काय मिळालं 4 डिवायडेड बाय 6.022 इंटू काय मिळालं 10⁻23 10⁻23 वर गेलं. आता दिसताना आपल्याला हे दोन्ही व्हॅल्यू कशा दिसतात रे सेम दिसतात, म्हणजे पॉईंट सोडून द्या, व्हॅल्यू काय दिसतात सेम दिसतात. तर 60 आहे, त्या 60ला मी काय करायचं आहे, तर याला काय करावं बरोबरच्याचं बघू आपण. ठीक आहे, कुठलेही करा. 60.22 आहे आणि ह्याला पण मला काय करायचं आहे 60.22 करायचं आहे. काय करावं लागेल त्याला 10 काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 10. त्याच्यातला एक 10 काढला म्हणजे काय 60.22 म्हणजे इथं काय झालं 10 काय मिळालं 22 इंटू काय मिळालं इथं वर 4. त्याला हे निघून गेलं, मग काय मिळालं आपल्याला 4 इंटू काय मिळालं 10 मायनस काय मिळालं 22 मिळालं. 4 इंटू काय मिळालं 10 मायनस 20. म्हणजे डायरेक्टली कॅल्क्युलेशन बघा तर आपल्याला इझिली आलं मगाच्यापेक्षा. ते आपल्याला आन्सर मिळालं काय बी ऑप्शन 4 इंटू काय मिळालं 10⁻22. आपल्याला रिअरेंज करता आलं किंवा हे व्हॅल्यू सेम दिसल्या इक्वेशन आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला केलं तर आपल्याला इझी होऊन जाईल. क्वेश्चन नंबर 20 बघा, हाऊ मेनी ॲटम ऑफ निओबियम आर प्रेझेंट इन 5 ग्रॅम. सेम टाईप, आता फक्त डेन्सिटी वगैरे दिलेली आहे बघा. निओबियम किती 0.5 ग्रॅममध्ये. इट फॉर्म BCC स्ट्रक्चर, BCC 1 2 का 4 2. डेन्सिटी दिलेली आहे रो. ओके, म्हणजे काय दिलेलं बघा, रो दिलेला आहे 9 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. यांची व्हॅल्यू दिलेली आहे 2 दिलेली आहे. मास दिलेला आहे तर किती दिलेला आहे 0.5 ग्रॅम दिलेला आहे. त्यानंतर काय युनिट सेल व्हॉल्यूम दिलेला आहे, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ते किती दिलेलं आहे 27 इंटू किती दिलेलं आहे 10⁻24 सेंटीमीटर क्यूब दिलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचं 5 ग्रॅममध्ये काय करायचं कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, काय इक्वेशन तयार होते बघा, तर काय होणार आहे तर 5 ग्रॅममध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे 0.5 इक्वेशन मगाचं आपल्याला माहीत असेलच काय आहे ते डेन्सिटी इज इक्वल टू काय एन डिवायडेड बाय काय आहे ते ए क्यूब आणि एन ए क्यूब आणि एन ए. हाऊ मेनी ॲटम्स कॅल्क्युलेट करायचे आपल्याला, काय करायचं आहे हाऊ मेनी ॲटम्स कॅल्क्युलेट करायचं. बरं, मग काय काय व्हॅल्यू मिळाले आपल्याला, नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करायचा आहे. तर हा फॉर्म्युला कशाचा आहे डेन्सिटीचा आहे. आपल्याला डेन्सिटी व्हॉल्यूम दिला आहे एन ए, अवॅगेद्रो नंबर आहे, नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, काय होऊ शकतं नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू फॉर्म्युला, हा फॉर्म्युला डेन्सिटीचा आहे. आपल्याला काय करायचं आहे नंबर ऑफ ॲटम्स म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल किंवा नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन एक्स ग्रॅम. कशामध्ये एक्स ग्रॅम म्हणजे 0.5 ग्रॅममध्ये प्रेझेंट आहे. फॉर्म्युला काय आहे बघा एक्स एन डिवायडेड बाय रो ए क्यूब. हा फॉर्म्युला आहे एक्स डिवायडेड बाय काय रो ए क्यूब. एक्स म्हणजे काय तो मास किती दिलेला आपल्याला 0.5, एन किती व्हॅल्यू मिळाली आपल्याला BCC 2 आहे, रो ए क्यूब रो किती दिलेला आहे 9 दिलेला आहे, काय दिलेला 9. ए क्यूबची व्हॅल्यू पण दिलेली आहे, किती दिलेलं आहे 27 इंटू काय आलं 10⁻24 काय मिळालं 0.5 इंटू 2 डिवाइड बाय 9 इंटू काय मिळालं 27 इंटू 10⁻24. आता हे सॉल्व करा.
सॉल्व केल्यानंतर आपल्या लक्षात येईल. हे बघा 2 न ह्याला मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे व्हॅल्यू 1 येणार आहे. 1 अपॉन काय येणार आहे 9 × 27. ओके 10⁻24 आहे ते वर गेलं 10 काय झालं +24 झालं. म्हणजे 10⁻24 डिवायडेड बाय काय मिळालं 9 × 27. म्हणजेच काय करणार आपण 1/9 × 27 इंटू काय करणार 10⁻24. हे जर सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 4 पॉईंट किती भेटणार आहे 4.1 × 10⁻21 ॲटम्स. 4.1 × 10⁻21 ॲटम्स. जे आपल्याला काय मिळालं सी ऑप्शन मिळालं. कॅल्क्युलेशन बघा तुम्ही. काय आहे की आपल्याला कसं सॉल्व करायचं हे कळालं पाहिजे. फॉर्म्युला कोणता यूज करणार आहे, कोणता यूज होतो, काय होतो तो आपल्या लक्षात आलं म्हणजे काय अडचण येणार नाही. मी इथंपर्यंत सॉल्व करून दिलेलं आहे. फक्त काय करायचं तुम्हाला की 9 न 27ला मल्टिप्लाय करायचं आहे आणि 1 डिवाइड करायचं आहे. बस 1ला डिवाइड करायचं आहे. इतकंच काम करायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या. लिथियम हॅज अ BCC स्ट्रक्चर. BCC 2 आलं. एज लेंथ किती दिलेलं आहे 350 पिकोमीटर. व्हॉट इज द ॲटॉमिक रेडियस. बघा BCC साठीचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. BCC म्हणजे काय बॉडी सेंटर आहे. BCC म्हणजे काय बॉडी सेंटर. म्हणजे आपण मगाशी काढला होता 4R = √3a. 4R = काय √3a. मग आता आपल्याला काय काढायचं आहे रेडियस कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे R = काय मिळालं √3/4a. काय मिळालं आपल्याला √3/4a मिळालं. आता √3/4 तर एकच मिनटं मी इक्वेशन काय मिळालं आपल्याला 4R = √3a. म्हणजे R मिळालं √3/4a. √3/4 इंटू a. ची व्हॅल्यू कशामध्ये दिलेलं आहे पिकोमीटर 350 पिकोमीटर आणि आन्सर पण पिकोमीटरमध्येच आहे. मग 4 काय करायचं आपल्याला 350ला काय करायचं डिवाइड करायचं. 4 350ला डिवाइड केलं काय येते बघा 4 8 चौक 32 काय होणार आहे 8. राहिलं किती 3 0 परत काय आलं 7 चौक 28 7 राहिले किती 2 2 वरले 0 4 5 20 म्हणजे किती मिळालं आपल्याला 87.5. म्हणजे √3 × 87.5 कुठे मिळाला ऑप्शन आपल्याला बी नंबरचा ऑप्शन मिळाला. फॉर्म्युला काय वापरला हा. हे 3 क्वेश्चन लक्षात ठेवा तुम्हाला. एज लेंथ जे 3 आहेत सिंपल क्युबिक बॉडी सेंटर फेस सेंटर 100% या तिन्हीमध्ये एक क्वेश्चन येणार 100%. म्हणजे 3 फॉर्म्युले आहेत. 3 फॉर्म्युले दिल्यामध्ये त्यामध्ये 100% एक येणारच येणार. डेन्सिटीवर एक येणारच. नंबर ऑफ युनिट सेल की आता जे आपण कॅल्क्युलेट केलं व्हॉल्यूम किंवा युनिट सेल मास त्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला येणारच. लक्षात ठेवा 3 ते 4 मार्क मिळणार ना हा टॉपिक आहे. खूप सिंपल टॉपिक आहे. फक्त आपल्याला थोडा फॉर्म्युला लक्षात राहिले तरी इझिली होऊन जाईल. चला बघा हाऊ मेनी ॲटम्स ऑफ निओबियम आता सॉल्व केलं का आपण. हाऊ मेनी ॲटम्स ऑफ निओबियम आर प्रेझेंट इन. फक्त व्हॅल्यू चेंज केलेली आहे बाकी काही नाही. मी फक्त फॉर्म्युला पुटअप करून देतो तुम्हाला. मग अशी फक्त 0.5 ग्रॅम होतं. किती होते ते 0.5. BCC दिलेला आहे. BCC म्हणजे 1 2 का 4 म्हणजे 2 आला. डेन्सिटी दिलेला 9 सेम आहे सगळं. ही व्हॅल्यू सेम आहे. फक्त ही व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 0.5 होती आता 2 दिलेले. काय लिहिणार बघा आपल्याला BCC आहे n मिळालं आपल्याला 2 मिळालं. पुढं नंबर ऑफ पार्टिकलचा फॉर्म्युला मग अशी लिहिला होता की नंबर ऑफ पार्टिकल इन x ग्रॅम =xn डिवायडेड बाय काय xn डिवाइड बाय ρ³ xn डिवाइड बाय ρ. x किती दिलेला आहे आपल्याला डेन्सिटी दिलेला आहे 9 इंटू n ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला मिळाली 2. त्यानंतर ची व्हॅल्यू दिलेली आहे काय गोल झाला x ची व्हॅल्यू दिलेली आहे 2.43. n ची व्हॅल्यू दिलेली आहे 2 डिवायडेड बाय काय दिलं आपल्याला डेन्सिटी दिली आहे किती आहे 9 आणि a ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तर 2.3 किती दिलेलं आहे 2.3 इंटू किती आहे 10⁻23 किती दिलेलं आहे व्हॉल्यूम किती दिलेलं आहे 2.7 इंटू किती दिलेलं आहे 10⁻23 दिलेलं आहे. आपण ॲज इट इज लक्षात घ्या इथे a³ आहे म्हणजेच डायरेक्टली a³ व्हॅल्यू दिलेली आहे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. इथे एज लेंथ दिलेली नाही. नाहीतर दिलेल्या व्हॅल्यूचं परत क्यूब करचेला मग असे पण तेच होता आपण डायरेक्टली यूज केली ते बरोबरच आहे. तिथे लक्षात ठेवा युनिट व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल दिलेला आहे याचा अर्थ a³ डायरेक्टली व्हॅल्यू दिलेली आहे. आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे आणि सॉल्व केल्यानंतर याचा आन्सर आपल्याला आलं पाहिजे. तर हे सॉल्व करा. याचा आन्सर किती येतं 2 पॉईंट तिथे गेलं 2.0
इंटू 10 किती येतं 22 येतं. काय येतं 2.0 इंटू 10 ॲटम्स. हे ऑप्शन आपल्याला काय मिळाला, डी हा ऑप्शन आपल्याला मिळाला. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. हां, काय निकेल क्रिस्टलाइज FCC असं बघितल्या पहिले आपल्याला लक्षात येते FCC म्हणजे 4 आहे. एज लेंथ दिलेले आहे आपल्याला A इज इक्वल टू नॅनोमीटर दिलं, इथेही नॅनोमीटर, काय चेंज करायची गरज नाही. पुढं रेडियस ऑफ निकेल कॅल्क्युलेट करायचं आहे. आरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. FCCचा फॉर्म्युला वापरायचा आहे. FCC फेस क्युबिक म्हणजे 4R इज इक्वल टू √2A. 4R इज इक्वल टू काय, √2A. हे लक्षात ठेवायला सोपं आहे म्हणून, नाहीतर आपल्याला बुकमध्ये दिले R इज इक्वल टू √2/4A. पण हे सरळ सरळ लक्षात राहतं 4R इज इक्वल टू √2A. आणि दुसरे इक्वेशन होतं 4R इज इक्वल टू √3A. ओळखायचं कसं, फेस आणि बॉडी सेंटर. बॉडी काय मोठी असते मग व्हॅल्यू काय करायची, मोठी घ्यायची, म्हणजे √3 आहे. फेस छोटा आहे म्हणून व्हॅल्यू काय आली, छोटी आली. म्हणजे काय आलं आपल्याला 4R इज इक्वल टू काय मिळालं, √2A मिळालं. चला फक्त व्हॅल्यू पुटअप करायचे, रेडियस कॅल्क्युलेट करायचं आहे. R इज √2 डिवाइड बाय काय आलं 4 इंटू काय मिळालं आपल्याला A. व्हॅल्यू पुटअप करा. व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर मग काय येणार आहे, इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. बघा काय काय दिलेलं आहे, √2A √2/4 A ची व्हॅल्यू. तर √2/4 ची व्हॅल्यू हे पाठ करून ठेवायची किंवा लक्षात असली पाहिजे. ती व्हॅल्यू किती असते, √2/4 ची व्हॅल्यू 0.3535 असते. किती असते हे आपल्याला शॉर्ट की त्याचे माहीत पाहिजे, 0.3535. हे तिथं करत बसायचं नाही. √2/4 ची व्हॅल्यू किती असते, 0.3535. आता यानं फक्त मल्टिप्लाय करायचं. ए ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला, तर 0.3524 दिलेलं आहे. म्हणजे √3/4 ची व्हॅल्यू किती आहे, 0.3535. ही व्हॅल्यू ही आहे, लक्षात घ्या. ही व्हॅल्यू कशाची आहे, एज लेंथची व्हॅल्यू आहे. हे सगळं सॉल्व्ह केल्यानंतर हे सॉल्व्ह करा, व्हॅल्यू मिळेल 0.1246. किती येणार आहे, 1246. कशामध्ये, नॅनोमीटरमध्ये. म्हणजे क्वेश्चन नंबर 23 चा आन्सर काय मिळाला आपल्याला, डी. काय फॉर्म्युला, 4R इज इक्वल टू √2A. आणि फेस सेंटर बॉडी सेंटरमध्ये जर आपल्याला जम्पलिंग होत असेल तर फेस आणि बॉडी मोठी असते म्हणजे व्हॅल्यू मोठी, म्हणजे काय आले √3A येणार आहे. फेस छोटा म्हणजे √2A येणार आहे. ओके, चला क्वेश्चन नंबर 24 बघू आपण. काय सांगितलं आपल्याला, मेटॅलिक इलेमेंट. काय सांगितलं आपल्याला, मेटॅलिक इलेमेंट क्रिस्टलाइज सिंपल क्युबिक आहे. सिंपल 1 2 का 4 1 आला. पुढं एज लेंथ ऑफ युनिट ते दिले 3 अँगस्ट्रॉम युनिट दिलेले आहे. व्हॉट इज विथ डेन्सिटी दिले, म्हणजे रोजची व्हॅल्यू दिलेली आहे. ते डायरेक्टली करत जा. व्हॉट इज द नंबर ऑफ युनिट सेल इन 108 ग्रॅम ऑफ मेटल. वेट पण दिलेलं आहे आपल्याला, काय दिलेलं आहे, वेट पण दिलेलं आहे. मग आपल्याला काय करायचं, सॉल्व्ह करून घ्या. काय काय दिले त्याची व्हॅल्यू फक्त पुटअप करून घ्या. एज लेंथ दिलेला आहे, ए इज इक्वल टू किती दिलेला आहे, 3A अँगस्ट्रॉम मिनिट. काय दिलेलं आहे, 3 अँगस्ट्रॉम मिनिट. आता कशामध्ये पाहिजे बघा, इथं अँगस्ट्रॉम मिनिट आहे, इथे किती आहे, सेंटीमीटर आहे. म्हणजेच काय होणार आहे, 3 × 10⁻⁻8 काय होणार आहे, सेंटीमीटर आलं. ओके, पुढं अजून काय काय दिलेलं आहे, तर एन व्हॉल्यूम दिलेला आहे, A क्यूब. व्हॉल्यूम याचे कॅल्क्युलेट करावं लागेल, A क्यूब. म्हणजेच काय मिळालं, 3 × 10⁻8चा काय करायचा, क्यूब करायचा. म्हणजे 3चा क्यूब 3 त्रिक 9 9 त्रिक 27 आणि 8 त्रिक 24. म्हणजे काय मिळालं, 27 × 10⁻24. ओके, आणि ते काय झालं, सेंटीमीटर काय झालं, क्यूब झाला. पुढं अजून पुढं काय दिलेलं आहे, नंबर ऑफ युनिट कितीमध्ये, 108 ग्रॅममध्ये. 108 ग्रॅममध्ये आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं आहे. मग फॉर्म्युला काय, नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम. मग अशी जे बघितलं आपण ते, मग काय दिलेलं आहे, ते त्याच्यामध्ये फॉर्म्युला XN डिवायडेड बाय काय ते ρA³ आहे. काय ते ρA³. XN इंटू काय आलं, ρA³ आलं. एक्स म्हणजे व्हॅल्यू किती दिलेलं आहे, 0.8. एनची व्हॅल्यू किती आहे, ते सिम्पल आहे म्हणजे 1 व्हॅल्यू आहे. त्यानंतर रोची व्हॅल्यू किती मिळाली, कुठे दिले, रो म्हणजे 8 दिलेला आहे. इंटू A³ व्हॅल्यू मिळाली आपल्याला किती, 27 × 10⁻24 मिळाली. म्हणजे 108 डिवाइड बाय 8 इंटू 27. बघा इथं काय 8 आणि 9 म्हणजे याचा अर्थ 3 काय होतं, डिवायडेशन होतं. कशानं होतं, 3 डिवायडेशन होतं. हे सगळं सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यानंतर फायनल आन्सर मिळणार आपल्याला 5 इंटू काय मिळालं, 10⁻23 मिळालं. काय मिळालं, 5 × 10⁻23. म्हणजे आपल्याला ऑप्शन काय मिळाला, बी हा करेक्ट मिळाला. कॅल्क्युलेशन पार्ट करायचं बघा ना.
हे 108 आहे, त्याला 8 काय करायचं डिवाइड, इथं 2 डिवाइड होत असेल तर आधी 2 डिवाइड करा. इथं 3 होते, 3 9 27 झाला. त्यानंतर 3 त्रिक 9 आणि राहिला 1, 8 18 झाले. मग काय आलं 3 संग 18 म्हणजे 36 झाले. 8 8 चौक 32, त्याला 4 न भाग जातोय, 4 2 जा. त्यानंतर काय ना 4 9 जा. ओके, त्यानंतर इथे 9 आहे, ते 9ला 9 गेलं, राहिलं 2 म्हणजे 1/2. अशा पद्धतीने बघा, सिंपल आहे. अवघड आहे का? तर नाही. फक्त तुम्हाला फास्ट आलं पाहिजे, कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. बघा पुन्हा एकदा करून दाखवतो तुम्हाला. एक्सची व्हॅल्यू किती दिलेली आहे? तर 108 दिलेली आहे. एनची व्हॅल्यू 1 आहे. रोची व्हॅल्यू किती दिलेली आहे? कुठे गेलं? रो डेन्सिटी दिलेली आहे 8 दिलेली आहे. त्यानंतर याची व्हॅल्यू आपण काढली 27 इंटू किती आलं? 10 किती आलं? -24. जे आपल्याला डिवायडेशन करताना सिंपल फॉर्ममध्ये करता येईल तेवढं करून घ्यायचं. ते करून घेतलं बघा. आता रेड पेन वापरू आपण. हे दोघंही 8 आणि 1 9 आहे, आणि 7 आणि 2 9 म्हणजे 3 भाग जातोय. 3 9 27, 3चा भाग लावला. इथं काय होणार आहे बघा, 3 त्रिक 9 राहिला 1 आणि एकावर घेतला किती 8 म्हणजे 3 संग 18 म्हणजे 36 झाले. त्याला परत कशाने भाग जातोय? तर 4 न जातोय बघा. काय आलं? 4 2 8 आणि 4 9 36. हे 9ला काय झालं? हे 9 आलं कॅन्सल. शिल्लक काय राहिलं बघा, 1 अपॉन काय राहिलं 2 इंटू काय राहिलं 10⁻24. वर गेलं काय होणार आहे? 10 काय होणार आहे? +24. ते 10⁻24 आलं. पुढे जाऊन 1/2 म्हणजेच किती? 0.5 इंटू किती मिळालं? 10⁻24. 0.5चं 5 केलं, एक 10 इकडून घेतला म्हणजे 5 इंटू काय मिळालं? 10⁻23. तर हे कॅल्क्युलेशनचं पार्ट सिंपल, काही ठिकाणी सिंपल आहे, इझिली होतं. हे कशानं डिवाइड करायचं हे पटकन कळालं आपल्याला, की तेवढ्या इझिली आपल्याला काय मिळतं? आन्सर मिळतं. म्हणजे ऑप्शन नंबर बी हा आपला काय करेक्ट ऑप्शन आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. लास्ट क्वेश्चन राहिला असेल 25 नंबर. बघा, कॉपर क्रिस्टलाइज युनिट FCC दिल्या लगेच कन्वर्ट करून टाकायचं. FCC 1 2 का 4 4 आला. काय दिलेलं आहे? रेडियस दिलेलं आहे, म्हणजे आरची व्हॅल्यू दिलेली आहे. आरची व्हॅल्यू कशामध्ये दिलेलं आहे? पिकोमीटर दिलेलं आहे, सेंटीमीटरमध्ये करावी लागेल. पुढं डेन्सिटी ऑफ कॉपर काढायची, म्हणजे रोजची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. चला, काय काय दिलेलं? FCC व्हॅल्यू काय दिलेलं आहे? व्हॅल्यू दिलेलं आहे, त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करू. काय काय दिलेलं आहे? एनची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे. काय केलेलं आहे? एनची व्हॅल्यू. तर एनची व्हॅल्यू घ्या. एन इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला? 4 मिळाले. त्यानंतर रेडियस आरची व्हॅल्यू दिलेली आहे. आर इज इक्वल टू किती दिलेलं आहे? 127.8 पिकोमीटर, म्हणजेच 127.8 इंटू 10⁻8 सेंटीमीटर. पुढं डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आहे, म्हणजे रोची व्हॅल्यू काय करायची आहे? कॅल्क्युलेट करायची आहे. पुढं अजून काय दिलेलं आहे? मास दिलेलं आहे कॉपरचं. एमची व्हॅल्यू दिलेली आहे, किती दिलेलं आहे? 63.55 दिलेलं आहे. ओके, मग हे सगळे व्हॅल्यू आपल्याला कोणत्या फॉर्म्युलामध्ये बसतात ते फॉर्म्युला बघायचा आहे, आणि आपल्याला काय करायचं आहे? सॉल्व करायचं आहे. ओके, म्हणजे डेन्सिटी इज इक्वल टू, मग डेन्सिटी इज इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे. डेन्सिटी इज इक्वल टू काय? एम एन डिवायडेड बाय रो ए क्यूब आणि आला एन ए. हा फॉर्म्युला आहे. काय काय माहिती आहे आपल्याला? एन माहिती आहे. आर दिलेला आहे. आरची गरज आहे का? तर इथं दिसतच नाही. पण कशाला गरज आहे? एची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला, कारण एची व्हॅल्यू दिली आहे का? एज लेंथ दिलेली नाही, म्हणजे एकामध्ये एक क्वेश्चन काय केलेला आहे? ॲड केलेला आहे. मग याच्या आधी सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल? एज लेंथ कॅल्क्युलेट करावं लागेल. मग आता FCC फेस सेंटर आहे 4R इज इक्वल टू √2a. 4R म्हणजे काय? √2a. आरची व्हॅल्यू दिलेली आहे, एची कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे काय झालं बघा, की ए एका ठिकाणी ठेवलं, √2 काढलं, इकडे घेतलं, ए इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? 4R डिवायडेड बाय काय मिळालं आपल्याला? √2 मिळालं. 4R इज इक्वल टू काय मिळालं? √2 मिळालं. व्हॅल्यू पुटअप केल्या, ए इज इक्वल टू 4 इंटू आरची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 127.8 इंटू 10⁻8 डिवायडेड बाय √2 ची व्हॅल्यू आपल्याला पाहत आहे 1.414. आता हे सगळं सॉल्व केल्यानंतर हे आपल्याला व्हॅल्यू भेटेल. किती मिळाले आपल्याला? ए इज इक्वल टू 3.615 इंटू 10⁻8 सेंटीमीटर एची व्हॅल्यू मिळाली. आता एची व्हॅल्यू तर इथं काय करायचं? एक क्यूब करायचं आहे. मग काय करणार? मी याला डायरेक्टली मल्टिप्लाय करणार, क्यूब करेन, म्हणजेच मिळाली व्हॅल्यू बघा. रो इज इक्वल टू एमची व्हॅल्यू किती दिलेलं आहे आपल्याला? तर दिलेलं आहे 63.55. एनची व्हॅल्यू FCC म्हणजे आला 4 आला. ए क्यूबची व्हॅल्यू मिळाली आपल्याला एची 3 पॉईंट किती दिलेली आहे आपल्याला? 3.615चा काय करायचा? क्यूब. त्याचा क्यूब मी डायरेक्टली करतो. किती झालं? 10⁻24 झाला.
त्यानंतर काय राहिलं, एन ए राहिला. एन ए म्हणजे काय, अवॅगॅड्रो नंबर. अवॅगॅड्रो नंबरची व्हॅल्यू किती आहे, ते 6.022 इंटू 10⁻23. 24 कॅन्सल करायचं, एकच फक्त त्यातलं शिल्लक राहील. म्हणजे आर रो म्हणजे किती मिळालं, 63.54 इंटू 4 डिवायडेड बाय 3.615 इंटू ह्याचं काय करायचं, क्यूब करायचं आहे. आणखी मल्टिप्लाय काय आलं, 6.022 आला इंटू किती आलं, 10⁻, किती मिळालं आपल्याला, -1 मिळालं. हे सगळं सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर भेटणार आहे. म्हणजे ॲक्च्युली ह्याचा जर क्यूब करून बघितला सगळा, तर ते 47.8 × 24, 3 × 9 9 × 27. ओके, 3 × 9 9 × 27. हे सगळं सॉल्व केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू भेटेल, किती भेटणार आहे, तर ती भेटेल 254.2 डिवायडेड बाय किती मिळणार आहे, 28.42. हे सगळं सॉल्व केल्यानंतर यांची सगळी व्हॅल्यू मिळाली 8.9 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. 8.9 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. तर विद्यार्थी मित्रांनो, हा तसाच बघितले आपण 25 क्वेश्चन बघितले. या 25 क्वेश्चन्समध्ये बघितलं असेल तर काही काही क्वेश्चन 2-2, 3-3 वेळा आले, म्हणजे क्वेश्चन्स इन द सेन्स त्या फॉर्मॅटचे. मग याचाच अर्थ होल टॉपिकमध्ये वेगवेगळ्या फॉर्मॅटचे क्वेश्चन जर तयार करायचा जरी प्रयत्न केला वेगवेगळ्या फॉर्मॅटचा, आणि ते न्यूमेरिकल असतील, तर हार्डली 3 ते 4 न्यूमेरिकल टाईपचे क्वेश्चन, हार्डली 3 ते 4 न्यूमेरिकल टाईपचे क्वेश्चन तयार होतील. आणि हार्डली 2 ते 3 तुम्हाला मग थेरॉटिकल बेसवर होतील. एवढ्या क्वेश्चनमधून तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन कशाला येणार आहेत, तर MST CET ते 100% येणार आहेत. म्हणजे लक्षात ठेवा, इथून पाठीमागे जर PYQ तुम्ही जर चेक केले तर लक्षात येईल तुम्हाला की हा टॉपिकचे वेटेज हे जास्त आहे. 100% 3 ते 4 क्वेश्चन म्हणजे 3 ते 4 मार्क हा एकच टॉपिक तुम्हाला देऊन जाणार आहे. त्यामुळे हा चांगला तयारी करा. त्याचे न्यूमेरिकल्स पहा, कॅल्क्युलेशन कसं फास्ट करता येईल ते पहा. तरच तुम्हाला चांगले मार्क पडतील, इझिली मार्क पडतील, ते क्वेश्चन सॉल्व्ह होईल. त्यामुळे हे जे चांगले वेटेज आहे. तर इथून पुढचे जे टॉपिक चालू होणार आहेत, तर एक 10 टॉपिक असे आहेत, हे 10 टॉपिक की त्याच्यावर क्वेश्चन 3 ते 4 येतात. म्हणजे हे जर 10 टॉपिक जर व्यवस्थित केले तरी देखील तुम्हाला 90+ पर्सेंटाईल पडते, फक्त 10 टॉपिक जरी केले तर. आपल्याला काय करायचं आहे, 95+ पर्सेंटाईल करायचं आहे. बाकीचे टॉपिक थोडं आपल्याला सपोर्टिव्ह लागतील. पण हे 10 टॉपिक जर तुम्ही प्रामाणिकपणे व्यवस्थित केले तर अबाउट 90 पर्सेंटाईल तुम्हाला मार्क पडू शकतात. त्यातला हा टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये 3 ते 4 क्वेश्चन तुम्हाला येतील, 3 ते 4 मार्क देऊन जाईल. मग हा सिंपल टॉपिक आहे, चांगली तयारी करा. पुढच्या लेक्चरला आपण भेटूच पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.